महाराज विराजे कथा करो मत अनुसार कथा करो मत अनुसार आए महाराज विराजे आए महाराज विराजे कथा करो मत अनुसार कथा करो मत अनुसार आए महाराज विराजे आए महाराज विराजे पधारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आए महाराज विराजे आए महाराज विराजे धारिए पवन कुमार पधारिए पवन कुमार आए महाराज विराजे आए महाराज विराजे कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम राम
हरी हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय रामचंद्र भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री गुरुदेव दत्तात्रय जनार्दन स्वामी स्वामी एकनाथ महाराज की जय आदि शक्ती मुक्ता भाई की जय सद्गुरु झेंडूजी महाराज की जय गुरुदोग महाराज की जय कुंडलेश्वर भगवान की जय सब संतन की जय हरि ओम नमः पार्वती हर 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 महादेव ओम नमो भगवते वासुदेवाय अथ श्रीमद् भागवत महापुराणम एकादश स्कंद अथ प्रथमोध्याय। आता या एकादश स्कंदामध्ये भगवान श्रीकृष्ण यांचा यदुवंश म्हणजे श्रीकृष्णांचे जे पूर्वज आहे ते यदुराजाच्या वंशाला ऋषी मुनींचा शाप झालेला आहे बघा। शुकाचार्य महाराज म्हणता राजा परीक्षिती पहिल्या ज्याच्यामध्ये आलेला आहे। भगवान श्रीकृष्णांनी बलराम व इतर यादवांना आपल्या बरोबर घेऊन दैत्यांचा संहार केला। तसाच कौरव पांडवांमध्ये सुद्धा लवकरच एकमेकांचे प्राण घेणारा असा कलह उत्पन्न करून पृथ्वीवरील पापाचा भार हलका केलेला आहे। कौरवांनी कपटाने द्यूत खेळून निरनिराळ्या प्रकारे अपमान करून तसेच द्रौपदीचे केस ओढणे इत्यादी अत्याचार कौरवांनी पांडवांवर केलेले आहेत। अतिशय क्रोध उत्पन्न केला आणि त्यांनाच निमित्त करून भगवंतांनी दोन्ही बाजूंनी एकत्र आलेल्या राज्यांना मारून पृथ्वीवरचा पापाचा भार हलका केलेला आहे, उतरवलेला आहे। कारण जसं जसं पाप वाढतं ना तसा तसा पृथ्वीवर पापाचा काय होतो, भार होतो। हा, जोपर्यंत पृथ्वी शेषाला पेलवते पापाचा भार शेषाला होत नाही तोपर्यंत जे लोक आहे पाप करणारे ते करू शकताय। पण एकदाची पृथ्वी ही शेषाला भारभूत झाली म्हणजे मग ती भगवंताला प्रार्थना करते ना, भगवंत अवतार घेतो। आपल्या बाहुबळावर सुरक्षित असलेल्या यदुवंशीयांकडून राजे आणि त्यांच्या सेनेचा नाश करून पृथ्वीवरील पापाचा भार भगवान श्रीकृष्ण द्वारकाधीश यांनी केलेला आहे। श्रीकृष्णांनी विचार केला की एका परीने पृथ्वीवरील पापाचा भार नाहीसा झाला तरी जोवर अजिंक्य यादव पुढे जिवंत आहे बघा। कारण सर्व जे पापी लोक होते भगवान श्रीकृष्णाने यादवांचा सहारा घेऊन त्या पापी लोकांचा पापी राजांचा काय केला, नाश केला, त्यांचा वध केलेला आहे। आणि पृथ्वीला बघा पृथ्वीवर जो पापाचा भार झाला होता तो हलका केलेला आहे। पण आता राहिले कोण, यादव। मग देवाला असं वाटू लागलं की हे जर आपल्या मागे राहिले तर हे जगातील प्रजेला काय देतील, पीडा देतील। कारण काही काही माणसं असेच करता बरं, आमका नातेवाईक आहे ना त्याची दादागिरी चालते म्हणे कुठं अमक्या ठिकाणी। मग त्याच्या नावावर जे लोंगे सोंगे राहतात ना, उदबत्ती पैलवान राहता, काही जाती एक चरपट मारली तर गरगर फिरीन असा राहतो। पण तो बी त्याच्या दमावर काय करून घेतो, हवा करून घेतो। हा, तसा भगवान परमात्मा म्हणतो की यदा कदा आम्ही अवतार कार्य संपवून निघून गेले आणि आमच्या पाठीमागे जर यादव राहिले पृथ्वी तलावर तर लोकांना काय देतील,
हा पिडा देतील, त्रास देतील, म्हणून यांना देखील मागे ठेवायचं नाही, अगोदर यांना संपवायचं. म्हणजे यदुवंशीय देवाचे जे वंशज होते त्यांना देखील देवाने मागे ठेवलं नाही. स्वतःच्या कुडाला देवाने कडी लावलेली आहे. बघा, हा यदुवंश माझ्या आश्रयामुळे, बघा भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हा जो यदुवंश आहे ना, माझ्या आश्रयामुळे आणि विशाल वैभवामुळे उन्मत्त झाला आहे. देवाचं वैभव होतं श्रीकृष्णाचं, आणि त्या वैभवामुळे ते यादव उन्मत्त झाले होते, माजलेले होते. कारण बापाची कमवलेली इज्जत असते, मुलाने काहीच केलेलं नसतं, पण त्याचा पोरगा बुलेट घेऊन द्या म्हणे, पप्पा मला तू अगोदर पहिले पैसा कसा कमवावा ते शिक पहिले, आणि मग तुझ्या जोरावर काय घे, बुलेट घे. बापाच्या जोरावर नाही करायचं काही, असं देवाचं म्हणणं आहे बरं. म्हणून माझ्या वैभवाने हे माजलेले आहे म्हणे यादव. देव म्हणतोय श्रीकृष्णा का नाही, याचा दुसऱ्या कोणाकडूनही कोणत्याही प्रकारे पराजय होणे शक्य नाही. या यादवांचा दुसऱ्या कोणाकडूनच पराजय होणार नाही, फक्त आपल्यालाच करता येईल. एक माझे बंधू, थोरले बंधू बलराम दादा, आणि दुसरा म्हणजे भगवान श्रीकृष्ण का नया म्हणता मी. यांच्याशिवाय यांचा निपात होणार नाही, यांचा सर्वनाश होणार नाही. म्हणून बांबूच्या बेटामध्ये ती एकमेकांवर, जसे टोकराच्या जाया असतात जंगलामध्ये, आणि उन्हाळ्याचे दिवस असावे, एकामेकावर घर्षण झालं म्हणजे काय होतं, त्याच्यामध्ये त्यांच्या घर्षणाने अग्नी प्रज्वलित होतो. बघा, ज्या वेळेला यज्ञ करायचा असतो ना, यज्ञ करत्यावेळी असा आगपेटीने करावं लागतं का, लाकडावर लाकूड घासावं लागतं, आणि लाकडावर लाकर घर्षण झाल्यानंतर त्याच्यामधून अग्नी काय होतो, प्रदीप्त होत असतो, आणि तेव्हा कुठं यज्ञाला सुरुवात होते. तसं टोकराच्या जाड्या होत्या, आणि टोकराच्या जाड्या एकामेकाला घातल्यानंतर जसं अग्नी होतो ना, तसं भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदुवंशामध्ये सुद्धा परस्पर कलह उत्पन्न करून त्यांचा सर्वनाश करावा, त्यानंतर माझे येथील काम संपेल. जेव्हा हे यादव संपत्तीनं या पृथ्वीत लावून, तेव्हा माझं काय होईल काम, इथलं जे कार्य आहे, इथलं जे कर्म आहे ते माझं संपेल, आणि मी आपल्या परमधामाकडे जाईन, असं भगवान परमात्मा म्हणताय. शुकाचार्य महाराज म्हणता, राजा परीक्षिती, सर्व शक्तिमान आणि सत्य संकल्प भगवंतांनी आपल्या मनात असा निश्चय करून ब्राह्मणांच्या शापाचे निमित्त केलेलं आहे. काय केलं, ब्राह्मणांच्या शापांचं निमित्त केलं, परंतु देवाच्या काय होतं, देवाच्याच मनामध्ये होतं. कारण देवाला माहित होतं की माझ्या मागे हे त्रास देतील. मी तुम्हाला सांगितलं अगोदर, तुमच्या लक्षात आलं ते, आपल्याच वंशाचा संवार देवाने केलेला आहे. कारण प्रजेला यांनी माझ्या मागे त्रास देऊ नये, पीडा देऊ नये, म्हणून वंशाचा काय केला, त्रैलोक्याला सौंदर्य प्रदान करणाऱ्या आपल्या सौंदर्य संपन्न श्री विग्रहाने त्यांनी सगळ्यांच्या नजरा आपल्याकडे आकर्षित करून घेतल्या होत्या देवाने. कारण देवाचं सौंदर्यच असं होतं. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न किड पाकती प्रभा, अगणित लावण्य तेज पुंजाडले, अगणित लावण्य तेज पुंजाडले, नवर्णवे तेथेची शोभा,
कानडाव विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी याला वेधू. असा भगवान परमात्म्याचं स्वरूप होतं. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. आणि म्हणून भगवंताने सर्व जे लोक होते गोकुळामध्ये जोपर्यंत राहिले गोपिका गोपाळ यांचे मन आकर्षित करून घेतले. त्यानंतर गोकुळातून मथुरेत गेले तिथल्या लोकांचे देखील मन आकर्षित करून घेतले. वृंदावनामध्ये राहिले तेव्हा वृंदावनामध्ये लोकांचे मन आकर्षित करून घेतले. त्यानंतर द्वारकेमध्ये आल्यानंतर द्वारकावासी जन देखील त्यांनी मोहित करून घेतलेले आहे. असं त्यांचं काय होतं, त्यांची छबी होती, असं त्यांचं रूप होतं. आणि त्यांनी मायेने जे स्वरूप धारण केलं होतं ते असं होतं, सर्वांना आकर्षित करणारं होतं. अशा रीतीने सहजपणे त्यांनी आपल्या उत्तम कीर्तीचा विस्तार पृथ्वीवर केला. येथील लोक कवींनी वर्णन केलेल्या माझ्या या कीर्तीचे गायन श्रवण आणि स्मरण करूनच या अज्ञानरूप अंधकारातून सुलभ रीतीने बाहेर येतील, तरुण जातील. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी विचार केला. पण आता काय झालं, देवाच्या मनामध्ये होतं. मग त्यामुळे ऋषी मुनी बघा, एकदा एके दिवशी यदुवंशातील काही उद्धट कुमार खेळत खेळत त्यांच्याजवळ गेले. बघा, श्रीकृष्णांनी अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्यांचे गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट होईल. आता वसुदेवांच्या घरी काळ रूपाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा विराजमान होते. आणि बघा, विश्वामित्र, अशित, कण्व, दुर्वास ऋषी, भृगु ऋषी, अंगिरा ऋषी, कश्यप ऋषी, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी ऋषी पिंडारक तीर्थामध्ये आले. पिंडारक नावाच्या तीर्थामध्ये असे महान ऋषी आले. आणि या मुलांनी काय केलं, देवाचे मुलं होते बरं, सामान्य गावातल्या आमदार, खासदार, ग्रामपंचायतच्या सदस्यांचे मुलं नव्हते. तर ते साक्षात या जगाचा जनिता असणारा, विश्वाचा जनिता असणारा भगवान श्रीकृष्ण कन्हैया, धर्माचं रक्षण करण्याकरता अवतीर्ण झालेला, त्याचे पुत्र बघा, त्यांना देखील दुर्बुद्धी झाली. आणि त्यांनी नवसापासून झालेला जांबवंतीला साम नावाचा पुत्र, त्याला सौंदर्य होतं, सौंदर्य संपन्न होता, त्याला साडी नेसवली आणि त्याचं पोट वाढवलं, म्हणजे गर्भवतीचं सोंग केलेलं आहे. आणि त्या ऋषींजवळ गेले. जेवढे ऋषींचं नाव सांगितलं मी तुम्हाला, हे श्रेष्ठ होते. विश्वामित्र, अशित, कण्व, दुर्वास तर असे होते शाप देण्यामध्ये, त्यांचं नावच काय आहे, दुर्वास. दुर्वास राहू द्या. भृगु ऋषी, अंगिरा ऋषी, कश्यप, वामदेव, अत्री, वसिष्ठ, नारद इत्यादी ऋषी. आणि त्या पिंडारक क्षेत्रामध्ये या देवाच्या मुलांनी त्या नवसापासून झालेल्या सांबाला साडी नेसवली. आणि ती साडी नेसवून गर्भवतीचं सोंग करून ते ऋषीमुनीजवळ गेले. आणि म्हणताय, ऋषीवर्य, अहो म्हटले, ही गर्भवती आहे म्हटले, ही, आणि हिला आता हिचे दिवस भरते आहे, तर हिला कन्या होईल का पुत्र होईल? म्हणजे ऋषीमुनींची यांनी काय केली, चेष्टा केली का नाही. ते ऋषीमुनी सामान्य नव्हते, त्रिकाल ज्ञानी होते. त्या ऋषीमुनींनी डायरेक्ट शाप देऊन टाकला. हे मूर्खांनो, तुम्ही यदुवंशामध्ये अवतीर्ण होऊन जन्माला येऊन श्रीकृष्णासारख्या पुत्र असून, श्रीकृष्ण कन्हैयांचे पुत्र असून तुम्ही आमच्यासारख्या ऋषींना तुम्ही काय समजत आहे, आमची निर्भत्सना करीत आहे. म्हणून तुम्हाला आम्ही शाप देतो, हिला पुत्र देखील होणार नाही आणि हिला कन्या देखील होणार नाही, परंतु हिच्या ठिकाणी तुमच्या यदु कुळाचा सर्वनाश करणारं मुसळ जन्माला येईल. आणि घाबरले ते देवाचे मुलं होते, तरी बी
घाबरले. मग आता त्यांनी श्रीकृष्णाजवळ जायची त्यांची ताकद नव्हती, कारण श्रीकृष्ण परमात्मा द्वारकेत राहत होते, पण काल स्वरूपान राहत होते. ते सर्व मुलं ते बघा आलेले आहे आणि ती त्यांची जी साडी होती ना ते नेसलेली ती सोडली. साडीतली सोडताच मुसळ बाहेर पडलं आणि ते मुसळ मग उग्रसेन राजाने त्याचं चूर्ण केलं कंसाच्या बापाने. परंतु ते चूर्ण झालं ना, त्याच्यामध्ये एक तुकडा होता एवढा, तो तुकडा मात्र त्यांनी प्रयत्न डबल त्याला दडून त्याच्याकडे चूर्ण झालं नाही. आणि सर्व जे काही होतं ना ते चूर्ण त्यांनी समुद्रामध्ये त्याचं विसर्जन केलं, फेकून दिलं. पण ते जे चूर्ण होतं ना ते सर्व लवड्यांच्या रूपाने समुद्र किनाऱ्यावर उगलेलं आहे. आणि तो जो तुकडा होता ना एका माश्याने गिळला, त्या माशाला एका देवराने पकडला आणि तो मासा देवराने पकडून तो जो होता ना जरा नामक व्याध त्याला दिला. त्याने आपल्या बाणाला तो तुकडा, त्या मुसळाचा तुकडा तो आपल्या बाणाच्या आग्राला म्हणजे टोकाला जोडला आणि त्याच्याने भगवान परमात्म्याच्या पायाला त्यानं काय मारला. मग जरा नामक व्याधाने बाण मारला. देवाने कर्म केलं तर देवाला चुकलं नाही. तर जरी इथं बसून कथावी करीत असला, कीर्तनमध्ये कंबर बांधून जरी बोलत असला आणि कुठं जरी असला, परंतु त्याला चुकणार नाही, तर मग सामान्य माणसांना चुकीन का? कोणाला केलेलं कर्म चुकत नाही. तो जरी म्हणत असला की कोणी पाहिलाय पुढलं, अरे पाहिलेलं नाही. जेव्हा माणसाला ते भोगावं लागतं ना तेव्हा समजतं माणसाला. तोपर्यंत हे हातपाय चांगले, ही बिल्डिंग मनुष्यरूपी बिल्डिंग चांगली दष्ट फुटत आहे तोपर्यंत नाही. परंतु 50 वर्षाच्या वयामध्ये जेवढ्याला असं होऊन जातं ना तेव्हा समजतं काय भानगड आहे. जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत कळत नाही आपण केलेल्या कर्माचे फळ केव्हा देऊन आपल्याला भगवंत सांगता येत नाही. आता त्या यदुकुळाला काय दिलेलं त्यांनी शाप. आता सगळं बघा आता शाप झालेला आहे. आता पुढे जे 9 योगेश्वर तुम्हाला मी सांगितले होते, ऋषभ देवांचे पुत्र, त्यांचं नाव काय काय आहे. आता जनक राजा विदेही जनक, मिथिलेचा राजा सीता मातेचा पिताश्री त्याच्या राज्यामध्ये आले ते, आणि त्यांनी त्या जनक राजाला ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. आणि तो या 9 योगेश्वरांमध्ये झालेला संवाद भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला केलेला आहे. तर ऐका, हे जे 9 योगेश्वर आहे ना ऋषभदेवाची मुलं, यांचं जो प्रातस्मरण करेल बघा, ते योगेश्वर कोणते कोणते आहेत तुम्हाला सांगतो. त्यांचं नाव जरी घेतलं तरी आपलं ठिकाणचं प्रातस्मरण केलं तर आपल्या ठिकाणचे पाप जडून खाकवता. ऐका, कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपलायन, आविर्भद्र, द्रुमिल, चमच, करभाजन, किती झाले असे ते 9 योगेश्वर त्यांनी त्या जनक राजाला ज्ञान अमृत पाजलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये झालेला संवाद भगवान श्रीकृष्णाने मात्र या एकादश स्कंदामध्ये उद्धवाला सांगितलेला आहे. त्यानंतर पुढे यदुराजा म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जो पूर्वज आहे ना यदुराजा तो, आणि अवधूत कोणाला म्हणता, भगवान दत्तात्रयांना. अवधूत परमात्मा आणि यांच्यामध्ये जो संवाद झाला बघा, अवधूत परमात्मा दत्तात्रय परमात्मा आले. आता त्यांची वेशभूषा कशी होती, दिगंबर अवस्था होती का सफारी घालत होते, दिगंबर अवस्था होती दत्तात्रयांची. आणि दत्तात्रय आल्यानंतर राजा यदू विचारतोय, अहो म्हटले भगवान, तुम्ही काही करीत नसताना तुम्ही सर्वांमध्ये सुखी दिसताय, कारण तुम्ही नोकरी करत नाही, कोणत्या प्रकारचं काम करत नाही, परंतु सर्वांमध्ये तुम्ही आनंदी दिसता. तर त्यावेळेला यदू राजाला
भगवान दत्तात्रय सांगताय, अवधूत परमात्मा सांगताय. अवधूत म्हणजेच दत्तात्रय. कारण भजनच आहे ना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर ते दिगंबर असणारे भगवान दत्तात्रय ज्यांनी यदुराजाला सांगितलं की ऐक म्हटले, यदुराजा अरे मी माझ्या जीवनामध्ये एक गुरु नाही केला. एक गुरु तर करायलाच पाहिजे, तो तर आहेच. कारण गुरु म्हणजे साक्षात कोण असतो? गुरु परमात्मा परिचू आची माझा दृढ विश्वास. गुरु परमात्मा परिचू. गुरु हा परमात्मा परेशू असतो. परंतु बघा हे म्हणता ते तर सद्गुरू आहेत, परंतु मी 24 गुरु केले. ज्याच्यापासून मी एक गुण घेतला ना यदुराजा, त्याला मी गुरु मानलेला आहे. तर बघा असे 24 गुरु कोणते केले ते दत्तात्रय परमात्मा सांगतात. पृथ्वीला गुरु केला, कारण पृथ्वीच्या ठिकाणी क्षमा हा गुण आहे. ऐका नाही, पृथ्वीवर आपण काय काय करत नाही सांगा बरं. रागावली का कधी? पृथ्वीला आपण असा पाया पटतो म्हणली का? आणि मारावर एका अंगावर पाया पटा बरं. म्हणून पृथ्वीपासून मी क्षमा हा गुण घेतलेला आहे. मग तिला पृथ्वीला गुरु मानलं. वायू म्हणजे तुमचा आमचा जो श्वासोश्वास चालतो त्याला बघा, जे पवनदेव वारा सोडतो, वारा नसला म्हणजे आपले श्वासोश्वास आपण असा दम निघालाय करतो. तर वायू देखील परोपकार करत असतो. बघा आता ते 24 गुरु कोणते आहे? पृथ्वी, वायू, आकाश, जल, अग्नी, चंद्रमा, सूर्य, कबूतर, अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, मध काढणारा हरिण, मासा, पिंगला नावाची वेश्या, टिटवी बालक, कुमारी कन्या, बाण करणारा सर्प, कोडी, क्रीडा भृंगी, कातीन असे 24 गुरु दत्तात्रयांनी केले. बघा आडी असते का नाही, आडीला येता जाता ती काय करते? ती भिंगुरटी सारखे काटे मारत असते ना. परिणाम काय होतो? इतकी एकरूप होते ती आडी की त्या भिंगुरटीचं चिंतन करीत असते, ते काटे मारते आल्या आल्या. बघा तुका म्हणे आडी झाली भिंगुरटी सकडी. इतकं भगवान परमात्म्याचं चिंतन जीवनामध्ये माणसाने करावं. ती जशी आडी होती तर तिची भिंगुरटी बनली, तसं आपण देखील भगवंताचं इतकं चिंतन करावं जीवनामध्ये की भगवान परमात्म्याचं स्वरूपाची आपल्याला प्राप्ती व्हायला पाहिजे. अशी दत्तात्रय परमात्मा, अवधूत परमात्मा यदुराजाला म्हणताय की मी ज्याला बघा ज्याच्यापासून जे विद्या ग्रहण केली, शिक्षण घेतलं, त्याच्यापासून एक गुण घेतला, त्याला मी काय केला? गुरु केला असं त्यांनी सांगितलेलं. हे 24 गुरु इथं त्या यदुराजाला दत्तात्रय भगवंतांनी सांगितलेले आहे. आणि आता पुढे आणि तो त्यांच्यामध्ये झालेला संवाद भगवान श्रीकृष्णाने बघा परधामाला जाण्याच्या अगोदर, स्वधामाला जाण्याच्या अगोदर उद्धवाला सांगितलेलं आहे. कारण उद्धव आता भगवान परमात्मा बघा निज धामाला जात आहे, स्वधामाला. तर तो उद्धव विचारतोय, देवा म्हटले तुम्ही निघून झाले इथून, मग आम्ही तुमचे भक्त, मग आम्ही कोणाच्या भरोशी जीवन जगावं? मग त्याकरता त्यांनी त्याला ज्ञान अमृत पाजलेलं आहे, ज्ञान कथन केलेलं आहे की ते ज्ञान अमृत बघा सेवन करीत असताना, कारण हे शुद्ध ज्ञान आहे बरं, हे सर्वांना पचत नाही. आणि हे तुम्ही वाचावं, हे एखादा स्कंद आहे ना, तुम्ही प्रत्यक्ष वाचा, त्याच्यामध्ये सर्व सांगितलेलं आहे. कारण भगवान श्रीकृष्णाने हे ज्ञानामृत त्या उद्धवाला पाजलेलं आहे. आणि त्याला सांगितलं, उद्धवा
आता तू एक काम कर, आता तू यादवांमध्ये जायचं नाही. आता बद्रिका आश्रम आहे. बद्रिका आश्रम कुठं आहे? हिमालयामध्ये. केदारनाथ आहे एका बाजूला, हा हिमालयामध्ये, आणि बद्रीनारायण आहे इकडे. तर बद्रीनारायणाला जा आणि बद्रीनारायणाला जाऊन तू आता या भागवत धर्माचा लोकांमध्ये काय कर, प्रचार कर, प्रसार कर. आणि त्याला आज्ञा देऊन उद्धव मात्र तिथं बद्रिका आश्रमाला निघून गेलेला आहे. आता पुढे भगवान परमात्मा विचार करताय आता की आपण आता, कारण देवांनी भेट दिलेली आहे कोणाला, सर्व देव आलेले आहे. ब्रह्मदेव, भगवान शंकर, इंद्र आदी करून जे काही असतील नसतील ते सगळं देवाला भेटण्याकरता आले. म्हणे देवा, आता पृथ्वीवरचा पापाचा भार हलका झाल्यासारखा झालेला आहे, म्हणून तुम्ही आता काय करा, आपल्या धामाला चला म्हटले. भगवान परमात्मा म्हणताय, हे देवांनो, मला बऱ्या अजून काही यायचं नाही, कारण अजून बारे या पृथ्वी तलावर माझे यादव आहे म्हटले. आणि जोपर्यंत यादव येत आहे तोपर्यंत मी तुमच्या सोबत येऊ शकत नाही.